लवकरच आपली एक लॉंग राईड होणार आहे. लवकरच त्याची अनाउन्समेंट होईल. महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही फूट रेस्ट यायला म्हणतो फ्लॅट राहील, म्हणजे तुमच्या वहिनीला मागे बसायला काही प्रॉब्लेम येणार नाही. साईड स्टँड एक्सटेंडर लावला आहे, मेटलचा आहे आणि रेडिएटर गाडा आलेला आहे. नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेखर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओचं टायटल पण तुम्हाला नक्कीच कळलं असेल आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये काय असणार आहे. येस, आपली जी ट्रायम्फ स्पीड 400 आहे त्याची ॲक्सेसरीज आलेली आहे. बघा तुम्हाला दाखवतो, ही बघा, ही अशी ॲक्सेसरीज आहेत आपल्याकडे आणि ह्याची अनबॉक्सिंग होणार आहे. ह्याची कसं फिट केलं जातं आणि ह्याची प्राईस किती, सर्व आपण ह्या व्हिडिओमध्ये बोलणार आहे. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रीमध्ये आहे, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनायला, पण काही सेकंड लागतात तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला. केलं असेल धन्यवाद, आणि अजूनही केलं नसेल तर करून घ्या. चला मग अनबॉक्सिंग करूया. चला, सर्वात आधी तुम्हाला एक छोटीशी ॲक्सेसरीज दाखवते, खूप महत्त्वाची आहे. हे मागचं जे ब्रेक ऑइल असतं त्याचं जे कवर असतं ते खूप, जर तुम्ही व्हिडिओमध्ये पाहत असाल तेवढं प्रोटेक्ट होत नाही, कधी त्याला डस्ट लागू शकते. त्यासाठी मी हे कवर घेऊन आलेलं आहे. तुम्हाला खोलून दाखवतो. हे असं कवर आहे, हे असं तिथे फिट होतं, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल साईडला. आणि अशी ही ॲक्सेसरीज आहे. आणि जी पण ॲक्सेसरी तुम्हाला दाखवत आहे त्याची लिंक जी आहे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही चेक करा. आणि आता आपण ह्याची अनबॉक्सिंग ऑलरेडी मी केलेली आहे. आणि याच्यासोबत जे आहे साईड स्टँड एक्सटेंडर आहे, जे तुम्ही स्टँडला बघितलं असेल तुमच्या या साईडला किंवा कुठेतरी स्क्रीनवरती असेल, तुम्ही चेक करा. खूप छान आहे. ह्याच्याने एक फायदा असा होतो की जेव्हा पण तुम्ही ऑफरोडिंग करत असाल किंवा जिथे माती असेल तर तुमचं स्टँड जो आहे मातीमध्ये जाणार नाही, हा एकदम स्टेबल राहील अशा पद्धतीने. तर असं काही आहे. आणि अजून एक महत्त्वाची ॲक्सेसरीज आहे ती म्हणजे फूट रेस्ट. तुम्ही बघत असाल जेव्हा पिलेन जेव्हा मागे बसतो त्या फूट रेस्ट जो असा एवढंसच बाहेर असतो, त्यात तुमचा तो पंजा आहे तो असं दबलेला असतो, त्यामुळे कधी कधी टाच दुखते. तर स्पेशली हे त्याच्यासाठी मी मागवलं आहे. बघत असाल तुम्ही, ह्याचे काय स्क्रू येतात बघा, असे स्क्रू आहेत. 2 आहेत ह्याच्यामध्ये, एक हा एक आहे आणि हा एक आहे, असे 2 येतात. राईट आणि लेफ्ट साईडला लागतात. तर अशी काही ॲक्सेसरीज आहे. आणि चला आपण आता डायरेक्ट फिटिंगसाठी जाऊया. चला आता निघूया. शुभप्रभात सगळ्यांना. आणि हा जो व्हिडिओ आहे मला वाटते 10 ते 12 दिवसानंतर शूट करतो आहे. ह्याच्या आधी जो शूट केला होता 10 ते 12 दिवसाआधी शूट केला होता. आणि त्यानंतर अजून काही ॲक्सेसरीज ज्या ॲड झाल्यात आपल्या कलेक्शनमध्ये किंवा आपल्या बाईकसाठी, तसं तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. फ्रीमध्ये आहे, कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनवायला, पण काही सेकंड लागतात. तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला. केलं असेल धन्यवाद, आणि अजूनही केलं नसेल करून घ्या. चला माझं थोडंसं पुढे गेलं तुम्हाला ॲक्सेसरीज दाखवतो. चला, चला गाडी थोडीशी साईडला घेतो आणि आता आपण त्या टॉपिकवरती बोलूया. आणि तो खूप महत्त्वाचा टॉपिक आहे. ठीक आहे, चल. एक ॲक्सेसरी होती, पण त्याच्यामध्ये अजून एक ॲक्सेसरीज ॲड झाली आहे, ती म्हणजे नंबर प्लेट होल्डर. ॲक्च्युली तुम्ही बघत असाल ही थोडीशी आसडून वाकली, कारण की ही नरम आहे जरा, कधीही तुटू शकते. ही आपली RTO देते आपल्याला. तर प्रॉब्लेम काय होतो, जेव्हा मी ह्याच्यावर कवर टाकतो, जेव्हा मी कवर काढायला जातो ते ह्याच्यात इथे अडकतं, इथे आणि इथं. तर त्याचं सोल्युशन म्हणून मी एक नंबर प्लेट होल्डर घेतला आहे, तुम्हाला दाखवतो. हे आहे, असं आहे. हे मागच्यासाठी पेटल्स आहे बघा, मेटलचं. हे इथे लागेल ह्याच्यावरती, म्हणजे हे अडकायचा काय प्रश्न नाही, नंबर प्लेट तुटणार नाही. आणि
इथे एक लागेल असं. तर बघूया आता ती एक ॲक्सेसरीज आहे. आणि अजून ही मला वाटते मी व्हिडिओ दाखवलं का काय माहिती, ही जी कॅप आहे ती इथे अशी बसते, ती आपल्याला लावायची आहे. म्हटलं तुम्हाला दाखवा. आता मला आठवत नाही की मी आधीच्या व्हिडिओमध्ये हे दाखवलं होतं का नाही. नंबर प्लेट आजच आली ॲक्सेसरीज. अजूनही काय ॲक्सेसरीज आलेल्या आहेत पण ते माझ्यापर्यंत अजून पोचल्या नाहीत. ते पोचायला कदाचित मला वाटते थोडासा वेळ लागेल की माझ्या ऑफिसमध्ये आलं आहे. आणि ऑफिसमध्ये हल्ली मी जात नाही कारण की थोडंसं माझ्या पर्सनल लाईफ थोडंसं बिझी असल्यामुळे जाता येत नाही आहे. गेलो तर ते पण मी करेल. आणि चला आपण निघूया कारण की मला अजून एक बाहेर थोडंसं जायचं आहे. बघू आता. चला. फायनली आपलं काम करून झालेलं आहे. आता निघायला पाहिजे. खूप वेळ गेला. मला वाटतं जेमतेम 1.5 तास तरी गेला, 1.5-2 तास. आणि ज्या पण काही ॲक्सेसरीज लावल्यात तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. चलो. खूप वेळ गेला. आता का वेळ गेला तुम्हाला पुढे जाऊन दाखवतो. फायनली सर्व ॲक्सेसरीज आपल्या बाईकला लावून झालेल्या आहेत. सर्व म्हणता येत नाही, अजून खूप काही येण्याच्या बाकीत, काही ऑर्डर केल्यात, काही ऑन द वे आहेत. तर खूप साऱ्या अशा काही गोष्टी आहेत. त्याचं कारण आहे की आपण खूप मोठी एक राईड करणार आहोत. लवकरच त्याची अनाऊन्समेंट होईल. तर त्याचंच हे प्रिपरेशन चालू आहे. तर ज्या ॲक्सेसरीज आपण लावल्यात त्याबद्दल आपण बोलूया. सर्वप्रथम तुम्हाला हे ब्रेक ऑइल प्रोटेक्टर तुम्हाला दाखवतो. आणि ह्याची कॉस्ट मला वाटते 300 रुपये काहीतरी, 299 काहीतरी आहे. जी पण प्राईस काय असेल तर मला स्क्रीनवरती इथं दिसेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही नक्की बघू शकता. आणि अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे ही फूट रेस्ट यायला म्हणतात, असं म्हणायला हरकत नाही. जेव्हा पण कोण मागे बसतं तर त्यांना एकदम पाय स्टेबल करून बसता यावं यासाठी आहे. जेणेकरून हे जर नसतं समजा तर आपले पाय असे बसतात. आता हे असल्यामुळे एकदम फ्लॅट राहील. म्हणजे तुमच्या वहिनीला मागे बसायला काही प्रॉब्लेम येणार नाही. तर वहिनीनीच मला तुमच्या कंप्लेंट केली होती की थोडा त्रास होतो, त्याचं काहीतरी सोल्युशन बघा. आणि हे सर्व पिल्लांसाठी, असं नाही की खास वहिनीसाठी, तुम्ही तुमच्याही वहिनीसाठी किंवा तुमच्याही गर्लफ्रेंडसाठी किंवा तुमच्याही बायकोसाठी तुम्ही लावू शकता. तर बघा हे असं काही एकदम छान दिसतं. ह्याची कॉस्टिंग मला वाटते 1000 रुपये या 1100 रुपये काहीतरी आहे. मला एवढं एक्झॅक्ट आठवत नाही कारण की खूप दिवस झाले ऑर्डर करून. आणि जी पण प्राईस असेल ते तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही चेक करा. आणि अजून एक ॲक्सेसरीज आपण लावली आहे. तर मी यस साईड स्टँड एक्सटेंडर लावला आहे. जेणेकरून जेव्हा पण आता समजा इथे बघा माती आहे, तर मातीमध्ये जर ही गाडी उभी करायची असेल तर जेणेकरून याला सपोर्ट भेटेल. तर ह्याची कॉस्टिंग मला वाटते सगळ्यात स्वस्त जर साईड स्टँड एक्सटेंडर ट्रान्सफीड 400चा असेल तर तो हाच आहे. मला वाटते 499 काहीतरी ह्याची प्राईस आहे. आणि बाकीचे मी खूप सारे ब्रँडचे पाहिले ते 1500 रुपयाचे आहेत, 1600 रुपयाचे आहेत. तर अशी काही ह्याची कॉस्टिंग आहे. आणि याचा काय एक्सपिरियन्स असेल पुढे सांगेल. आणि महत्त्वाचं अजून एक ते मी सांगायला विसरतो आहे सारखं, तर ती म्हणजे तुम्हाला जसं मी आधीच्या जेव्हा आपण ॲक्सेसरीज लावण्याच्या आधी तुम्हाला एक नंबर प्लेट होल्डर दाखवला होता, तो बघा असं काही इथे फिट झालं आहे. बघा असं मेटलचं आहे. आणि हे लावण्यामागचं कारण काही तुम्हाला सांगतो. जिथे मी गाडी पार्क करतो तेव्हा मी पार्किंग कवर काढतो, जेव्हा काढत असताना हे कधीही बेंड होतं. ही नंबर प्लेट बेंड
होत होती, पण आता होणार नाही, कारण की ह्याच्यात जर प्लॅस्टिक अडकलं तर एवढं काय डॅमेज होणार नाही. ही सिंगल तुम्हाला माहिती आहे नंबर प्लेट खूप लो क्वालिटीची असते, पण आता काय टेन्शन नाही. इथे सुद्धा लावले मी आणि इथे सुद्धा लावले बघा, मेटलचं आहे, छान आहे. आणि हे लावण्यामागचं कारण एकच आहे, कारण की एक प्लॅस्टिकची पण येते, मला वाटते ती 170 रुपये का 160 रुपयाला येते. पण मी विचार केला की जरा मेटलची शोधली तर मला मेटलची भेटली. म्हणलं टेन्शनच नाही, आता काही अडकलं तरी काय प्रॉब्लेम नाही. आणि अजूनही काय ॲक्सेसरीज मी मागवलं तुम्हाला दाखवतो. जसं की ह्याचा टॉप रॅक मागवला आहे. टॉप बॉक्स तर माझ्याकडे आहे, पण तरी मला मेटलचा घ्यावा लागेल. एक ABSचा आहे, पण मेटलचा मला घ्यायचा, तोही मागवेल हळूहळू. आणि अजून ह्याचं सायडल स्टे पण अजून कन्फर्म नाही की मला मागवायचा काय नाही मागवायचा आहे, पण टॉप रॅक मी मागवलेला आहे. ह्याची बॅश प्लेट जी आहे इथे बघा सर, ही सुद्धा मागवली आहे. आणि रेडिएटर गार्ड आलेला आहे, तो मला वाटते मला वेळ मिळेल तेव्हा मी जाऊन त्याला फिट करून घेईल, कारण की तो फिट करणं महत्त्वाचं, असं गरज नव्हती मला असं वाटतं. कारण की बघा कंपनीने पण ऑलरेडी ह्याच्यावरती रेडिएटर गार्ड दिलेलं आहे बघा. हे पण नॉर्मली लोखंडाचंच आहे, पण बॅश प्लेट खूप महत्त्वाची आहे. आणि जिथे मी जाणार आहे, ज्या लोकेशनला आपली राईड असणार तिथे ऑफरोडिंग असणार आहे, त्यामुळे आपल्याला बॅश प्लेटची खूप गरज आहे. कंपनीची बॅश प्लेट जी येते मला वाटते 5,000 रुपयाची काहीतरी आहे. 1000ची म्हणजे फिटिंग चार्ज करून म्हणजे फिट करायची 1,000 रुपये घेतात ट्रॅमवाला. जी ट्रॅमची ऑफिशियल जी आहे ती 4,000 रुपयाची येते, त्याला समगार्ड पण म्हणतात. आणि फिटिंगचे 1,000 रुपये. विचार करा, काय 2 नट काढायचे. हां, थोडंसं ते तर तुम्ही लोकल मॅकॅनिककडे जर खोलायला गेला तर त्याला जमणार नाही, कारण ते खूप जी फ्रेम असतात 2 फ्रेममध्ये ते जॉईंट होतं. पण एवढा तामझाम आपल्याला करायचा, इन केस आपल्याला जर इंजिन ऑइल चेंज करावं लागलं किंवा काय काम असेल तर लोकल मॅकॅनिक पण करेल. तर त्याच्यामुळे मी मला वाटते मोटो टॉर्कची मागवली, ती काहीतरी 1700-1800 रुपयाची आहे, ॲल्युमिनियमची आहे. तर ती छोटीशी एकदम बेसिकची, जसं ही दिसते ना सेम अशीच आहे. ह्याला फिट होऊन जाईल, काही टेन्शन नाही, वेगळ्या फ्रेमची काही गरज नाही. त्यामुळे असं काही आहे. आणि अजून एक ॲक्सेसरी मी इन्स्टॉल केली, त्याबद्दल मी बोललो का नाही काय बरोबर आहे. फोक्स प्रोटेक्टर आहे, जेणेकरून जेव्हा ऑफरोडिंग तुम्ही कराल ह्याच्यात डस्ट जाणार नाही आणि हे सील खराब होणार नाही, त्यासाठी स्पेशली जे आहे. आणि मला वाटतं क्रॅश गार्ड मला लावायची गरज आहे, पण आता बघू जेव्हा मला प्रॉपर वेळ मिळेल तेव्हा क्रॅश गार्ड पण लावेल. कारण की गाडी लास्ट टाईम पडली होती, जसं की तुम्हाला ह्याला ब्रेक लिव्हर तुटला होता. हा सुद्धा मी गेलो होतो कंपनीकडे मागायला, पण कंपनीचं म्हणणं आहे असं की नवीन बाईक असल्यामुळे ते आउट ऑफ स्टॉक आहे. पण ह्याचंही मी आफ्टर मार्केट सोल्युशन शोधलेलं आहे, ते तुम्हाला येणाऱ्या काही ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. मला ते चेंज करायचं आहे, कारण कंपनीचं तुम्ही हे चेंज करायला गेलात तर हे आणि हे मला वाटतं 2,000 रुपयाचं काहीतरी येतं. आणि मला हा मिरर पण चेंज करायचा आहे. ह्याची क्वालिटी एकदम बेकार क्वालिटी आहे, तुम्हाला दाखवतो बघा. हे नुसतं व्हायब्रेट होतं आहे. मी ह्याला फेविक्विक लावलं तर हे खराब झालं आहे, त्यामुळे मला हा मिररसुद्धा चेंज करायचा आहे. आणि जर तुम्ही कंपनीचा मिरर घ्यायला गेलात तर मला वाटतं जेमतेम त्याची प्राईस 7,000 का 8,000 रुपये आहे. पण ह्याचंही सोल्युशन माझ्याकडे जे पण आहे ते तुम्हाला काही येणाऱ्या ब्लॉगमध्ये पाहायला मिळेल. आणि असं काही आहे, आणि लवकरच आपली एक लाँग राईड होणार आहे. आणि अशी राईड होणार आहे ती तुम्ही फक्त पाहाल पुढे जाऊन. जे पण काय असेल तुम्हाला हळू सांगेल. आणि व्हिडिओमध्ये एवढंच होतं. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. आणि अजून तुम्हाला ह्या बाईकबद्दल काय एक क्वेरी असेल तर मला नक्की तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सजेशन देऊ शकता, किंवा काही विचारायचं तर विचारू शकता. आणि चला पुन्हा भेटू असाच काय व्हिडिओ मिळेल. तोपर्यंत बाय बाय, पुन्हा भेटू निवांत कुठेतरी. चला.